असे बरेच शिक्षक आहेत जे आज बोलू शकत नाही। परंतु एक प्रामुख्याने प्रशासकीय काम करताना शिक्षकांनी ऑफिसमध्ये येणं त्यांच्या स्वतःच्या कामासाठी पहिली गोष्ट ही बाब चुकीची। दुसरी बाब, नागरिकांची सनद दिलेली आहे, त्यामध्ये प्रत्येक फाईलला किती कालावधी लागतो ते पण दिलेलं आहे। समजा 15 दिवसाचा कालावधी असेल तर तो तुमचा 15 दिवसातून वाढून गेला, त्यावेळेस खाली परत फाईल झालेली आहे। ही परिस्थिती जर प्रशासकीय कामाची पद्धत जर व्यवस्थित असेल, तुमच्या काम करण्यामध्ये आता एक वडजे म्हणून कोणतरी होती, त्यांची बदली झाली। आता एक फोन आला होता इतक्यामध्ये, त्यांचं पेन्शनचं काम होतं, त्यांनी 1000 रुपये त्या शिक्षकांकडून घेतले, आता त्यांची बदली झाली। आता कोण कोटोळे मॅडम आहे, त्या परत पैसे मागतात, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, नाव आहे, तक्रार आहे, मी तुम्हाला ती वैयक्तिक देतो शिक्षण अधिकारी यांना, कारवाई करा। जर असं जर होत असेल, काय शिक्षकांना येण्याची गरजच नाही, त्रुटी तुम्ही कळवत का नाही, मला हा प्रश्न पडतो। त्रुटी त्या फाईलची त्रुटी शिक्षकांना का कळवत नाही वेळेवर? नाही, पेन्शनचा विषय पुढे ऐका, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सभेतल्या सगळ्यांना माझं आव्हान आहे, किती लोकांचे मान्यता प्रलंबित